आणि यानंतर गोंदिया वासियांसाठी महत्त्वाची बातमी। गोंदिया जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। मध्यरात्री अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून गोंदिया जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। सध्या पावसाने काहीशी उसंत घेतली आहे, मात्र आज दिवसभर मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याच्या वतीने वर्तवण्यात आली आहे। रात्री झालेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील काही मार्गांच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतुकीसाठी ते मार्ग बंद करण्यात आले। गोंदियातून आढावा घेतलाय देवेंद्र रहांगडाले यांनी। भारतीय हवामान खात्याच्या वतीने गोंदिया जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यामध्ये रात्री अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। परिणामी गोंदिया जिल्ह्यातील नदी नाले आहेत ते दुथडी भरून वाहू लागलेले आहेत। मी सध्या गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील एका रस्त्यावर आहे। जर का बघितलं तर या नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग जो आहे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। बबई ते कमरगाव असा हा मार्ग असून रात्री झालेल्या पावसामुळे हा मार्ग पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद करण्यात आलेला आहे। आज हवामान विभागाच्या वतीने पावसाचा रेड अलर्ट गोंदिया जिल्ह्याला देण्यात आला आहे आणि या पार्श्वभूमीवर जे नदीकाठावरील गावातील नागरिक आहेत त्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे। गेल्या 2 दिवसांपासून पावसाची रिपरिप कायम आहे आणि याच्यामुळे धरणांच्या पाणी साठ्यामध्ये मोठी वाढ झालेली आहे। त्याच्यामुळे पुजारी टोला धरणातून पाण्याचा विसर्ग देखील नदी पात्रामध्ये सोडण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे नदी नाले जे दुथडी भरून वाहत असल्याने नदी पात्रामधून आवागमन करताना नागरिकांनी सावधानता बाळगावी असं जे आवाहन आहे ते गोंदिया जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे। आज रेड अलर्ट देण्यात आला असून दिवसभरात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता देखील हवामान खात्याच्या वतीने वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी व सतर्क राहावे असं आवाहन गोंदिया जिल्हा प्रशासन असेल किंवा आपत्ती व्यवस्थापन विभाग असेल यांच्या वतीने करण्यात आलं आहे। देवेंद्र रहांगडाले, एबीपी माझा, गोंदिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।